आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। दादरच्या वसंत स्मृती सभागृहामध्ये भाजपची कार्यशाळा पार पडते। अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं विशेष कार्यशाळा आता पार पडते। 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे। भाजप युवा, महिला आणि ओबीसींची ही कार्यशाळा आता घेतली जाते। तर 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकरांची जयंती आणि राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्याकडनं सर्वांना मार्गदर्शन केले जात आहे। तर दादरच्या वसंत स्मृती सभागृहामध्ये भाजपच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं विशेष कार्यशाळा घेतली जाते। आपले प्रतिनिधी चेतन आपल्याशी जोडले जात आहेत या कार्यशाळेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, निश्चितच शुभम, अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि पुढील 10 दिवसांमध्ये म्हणजे 21 मे पासून 31 मे पर्यंत कार्यक्रमांचा रतीप संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तशा सूचना या कार्यशाळेमध्ये देण्यात येत आहेत। विशेषतः वेगवेगळी जी मोठी मंदिर आहेत देशभरातली, त्यांच्या जीर्णोद्धाराचं काम होतं ते अहिल्यादेवींनी केलेलं होतं। त्यांच्या या कार्याला कुठेतरी उजाळा देण्याचं काम आहे, ते या कार्यक्रमांच्या माध्यमातून करावं आणि एक 7 कलमी कार्यक्रम संपूर्ण 10 दिवसामध्ये घ्यावा, अशाही सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच आता भाजप ओबीसी मतांना कुठेतरी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करतोय, अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। कारण येत्या 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यादेवी होळकरांना मानणारा वर्ग आहे तो मतदान करताना पाहायला मिळेल आणि याच मतांवरती डोळा ठेवून एकंदरीत संपूर्ण नियोजन आहे ते राज्यभरामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भात, या कार्यशाळेच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।